9 दिवसाच्या वेगवेगळ्या 9 पूजा असतात. तो मग वेगवेगळ्या 9 पूजांमध्ये मग आपण वेगवेगळा शृंगार करतो. कधी सरस्वती पूजन असतं, कधी लक्ष्मी पूजन असतं, मग कधी काली. मग आम्ही असं सरस्वतीचं, कालीचं रूप, देवीचं विशेष महत्व म्हणजे आम्ही ज्यावेळेस रुक्मिणीचं स्वरूप देतो त्यावेळेस ती रुक्मिणीच दिसते. ज्यावेळेस आम्ही कृष्ण राधेचं पाहतो त्यावेळेस ते कृष्ण स्वरूपात किंवा पांडुरंग स्वरूपात खूप सुंदर, म्हणजे जसं तिला करू तशी ती स्वीकारते आणि ती तशी देते पण. आम्हाला असं वाटतं आम्ही एखादी गोष्ट करतोय तर ते सगळं देवीचीच कृपा आहे, देवीचा आशीर्वाद आहे आणि तिचं ते सांगणं आहे. आम्हाला खूप वेळा अशी अनुभूती येते की हे देवीच करून घेते आमच्याकडून, आम्ही करणारे कोणीच नाही. असं देवीचा पण असा अनुभव आहे की जे ज्या दिवशी करायचं असतं ते आमच्याकडून करून घेते, म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गात तिचा संकेत येतो आणि मग ते आमच्याकडून होऊन जातं. मग कधी कधी असं नवरात्रीत आम्ही वेगवेगळी रूपं देतो. ज्यावेळेस सकाळी रूपं देतो इथे असं तिथे तसं, असं अँगल वगैरे हे सगळं सकाळी होतं, पण संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस आरतीला उभे असतो त्यावेळेस आम्हाला वाटत नाही की हे आम्ही केलंय म्हणून. म्हणजे ते देवी कसं करून घेते ते म्हणजे तिचाच आशीर्वाद आहे एवढं.